महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि जसं आता तुम्ही मागचा ब्लॉग बघितला जो मी तिथे एंड केला शेगावचा, तिथेच आता आम्ही अंघोळा वगैरे फ्रेश करून निघालेलो आहोत आणि आता दर्शनासाठी वगैरे आम्ही निघणार आहोत। आधी इथे नाश्ता करण्याचीही चांगली सोय आहे, सो तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्हाला नाश्ता, अंघोळ, स्नानगृह सगळे उपलब्ध आहेत। निवासस्थान सुद्धा आहे तिथे आणि खूप उत्तम सोय आहे। सर तुम्ही येणार असाल तर काहीच चिंता करण्याची गरज नाही, कारण की इथे सगळ्या फॅसिलिटी। श्री क्षेत्र शेगाव मंदिर, श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परमपावन झालेली श्री क्षेत्र शेगाव। रोज हजारो भक्त भारतातील कानोकोपऱ्यातून या क्षेत्रात येतात व परमपावन समाधीचे दर्शन घेतात। सिद्धस्थानी येऊन या अवलिय संताचरणी नतमस्तक होतात। शेगावबद्दल सांगायचं झालं तर शेगाव बुलढाणा जिल्ह्यातील एक अविस्मरणीय सुंदर छोटंसं गाव आहे। शेगावमधील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री गजानन महाराज मंदिर। सकाळी तुम्ही स्नान करून आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सोय दिली जाते ती म्हणजे नाश्त्याची। कांदे पोहे, दूध, चहा, कॉफी जे काही नाश्त्यामध्ये त्या दिवशी अवेलेबल असतं ते सगळं तुम्हाला तिथे पुरवलं जातं अगदी कमी दरात। आता आम्ही चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि तिकडेच लॉकर वगैरे आहेत, सो बॅगा वगैरे सगळ्या तिकडेच लोड करून घेऊया दर्शन। आपले अवतार कार्य पूर्ण झाले आहे हे साधारणपणे 1908 मध्ये श्री गजानन महाराजांना जाणवले। योगायोग असा की त्याच सुमारास श्रींचे भक्त श्री जगू पाटील यांनी शेगावमध्ये महाराजांचे भव्य मंदिर स्थापना करावी अशी इच्छा महाराजांच्या अप्रोक्ष त्यांच्या इतर भक्तांकडे व्यक्त केली आणि सर्वांनी ती मान्य केली। पण त्यावेळी शेगावातील पाटील आणि देशमुख घराण्यांमध्ये दुफळी माजली होती। महाराजांना ही दुफळी पसंत नव्हती, म्हणून त्या दोघांपैकी कुणाचीच जागा मंदिर बांधण्यासाठी महाराजांनी स्वीकार केली नाही। त्यांना कुणाच्या मालकाची जागा नको होती। कालांतराने महाराजांनी मी इथे राहीन असे सांगून ज्या जागेचा निर्देश केला त्या ठिकाणी श्रींचे मंदिराचे काम सुरू करायचे असे ठरले। ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार परमभक्त हरिकुकाजी पाटील यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकार दफ्तरी दाखला केला। बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन सर्वाधिकारी डेप्युटी कमिशनर करी साहेब यांनी नगर परिषदेच्या 1901 ठरावानुसार 1 एकर जागा मंदिरासाठी मंजूर केली। शिवाय एका वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून 1 एकर जागा तुमच्या हेतू पुरवली जाईल असा शेरा करी साहेबनी मारला। पार्किंगसाठी तर सोय आहेच, पण मी पहिल्यांदा कुठल्या तरी मंदिरात इतकी मोठी चप्पल ठेवण्याची जागा पाहिली। चप्पल स्टँड ठेवण्यासाठीही इतके सोय छान आहेत, वरती फॅन, AC अवेलेबल आहेत। की आमच्या सोबत फॅमिली फ्रेंड जे आहेत आमचे तेही येणार आहेत आणि इकडे आहेत त्या वाळकी काका जे आहेत ते गेले बॅगा वगैरे ठेवण्यासाठी। तर इकडे काकी कसं वाटतंय? छान, एकदम बेस्ट। इकडे मम्मी कसं वाटतंय? छान, या सगळ्यांनी या। मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नागदेवताचं मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज यांच्या समाध्या आहेत आणि हेच आहे ते नाग मंदिर। श्री क्षेत्र शेगाव मंदिर ह्याबद्दल सांगायचं झालं तर जागा मिळाल्यानंतर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते। श्रींचे भक्त हरी पाटील व बंकटलाल एकट्यांनी हे काम पूर्ण करू शकले असते, पण महाराजांना हे काम सर्व भक्तांद्वारे करून घ्यायचे होते। म्हणून महाराजांच्या निर्देशानुसार 12 सप्टेंबर 1909 रोजी शेगाव येथील नारायण कडाजी पाटील यांच्या अड दुकानावर श्रींचे भक्त, गावकरी, व्यापारी यांची एक सभा बोलवली। त्यात प्रत्येक कापसाच्या गाडीवर 3 पैसे, या बोऱ्यावर 3 पैसे धर्मादी निधी आकारायचे ठरले। अशा प्रकारे बांधकामाची सोय झाली। 1909 साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली। काळ्या दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी 48 फूट व 42 फूट असून शिखराचा भाग 51 फूट उंच आहे। मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या। समाधी शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग 2009 मध्ये उतरवण्यात आला आहे।
प्रवेशद्वारबद्दल सांगायचं तर 2 प्रवेशद्वार आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे. स्वामी भक्त यांनी या मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके 1800 म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा. श्री देवीदास पातुकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणाचे पाणी पिताना ते बकंटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. गण गण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिलंय. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्य देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचा महत्त्व पटवून सांगितला. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचे सिद्धांत महाराजांचा गण गण गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे. श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचे नामस्मरण भजन असायचे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात समाधील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणलेले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. लाखोंच्या संख्येत रोज भाविक येत असतात आणि त्या गर्दीचा अनुमान तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. जितके लोक लाईनमध्ये उभे आहेत तितक्या दुप्पट लोक आम्ही जेव्हा लाईनमध्ये गेलो त्याच्यानंतर आले होते. इतकी गर्दी, इतके भाविक इतक्या लांबून लांबून येत आहेत, त्याचं काही ना काही कारण नक्कीच असेल. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्या असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी 5 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत पूजा अर्चना विविध चालते. काकड आरती ते शयन आरती पर्यंत नियमित रूपेने विविध कार्यक्रम चालत असतात. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस फेब्रुवारी महिन्यात तसेच त्यांची पुण्यतिथी ऋषी पंचमीला येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ, पालखी, दिंडी इत्यादी सोबत मिरवणूक निघते. शेगावचा इतिहास सांगायचा झाला तर प्राचीन काली शृंगमुनानी वसल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखू जाऊ लागले. येथील सुप्रसिद्ध शिव मंदिरामुळे या गावास शिवगाव असेही म्हणतात. या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले. शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते परब्रह्म मस्वरूप संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या यांच्या पावन वास्तव्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या खेडेगावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीव वास्तव्यामुळे समृद्धी गंगा, भावभक्तीची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहे. अजून या मंदिराची वैशिष्ट्य म्हणाल तर पारायण मंडप,
समाधी ग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथांचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरिता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेच्या कंदील, उदबत्त्या घरी सुद्धा ठेवले आहे. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्यामुळे पारायण करू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तसेच केली आहे. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मन व पारायण करता येतो. आम्ही सुमारे 9 वाजता मंदिरात पोचलो होतो आणि 9 ते 12 3 तास या लाईनीमध्ये उभं राहून खरंच जाणवलं की अजूनही लोकांना भक्तीची आवड आहे. अजूनही लोक इतक्या लांबून गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी येत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. गजानन महाराजांची समाधीबद्दल काही सांगायचं झालं तर जेव्हा गजानन महाराजांची त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊ ठेपली आहे असं ठरवली त्यावेळी ते हरी पाटलांसोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांच्या मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञाने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरविले व ऋषीपंचमीच्या पुण्यदिनी ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, मी गेले असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे इथेच. असं बोलून महाराजांनी भक्तांवर अपरंपार प्रेम दिसून येते. लाखोंच्या संख्यात आजही लोक ह्या समाधीचं दर्शन घेण्याकरिता येत असतात. मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरिपाटलांनी शिळा ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमवरी मूर्ती आहे. या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. गण गण गणात बोते. भुयारात आतल्या बाजूनी आत संगमवराच्या लाद्या बसवण्यात आल्या आहेत. छान असं रेखीव कोरी काम केलेलं आहे दगडांवरती आणि अतिशय सुंदर असा हा मंदिर आहे. गजानन महाराजांची माहिती आपल्याला कळली, या मंदिराचा परिसर आपल्याला कळला, पण ज्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला बघणं शक्य होते, ज्यांच्यामुळे ही सगळी व्यवस्था सुरू आहे, हे एवढं नियोजन, एवढ्या लोकांचं भोजन, निवासस्थान जे आहे ते म्हणजे श्री गजानन महाराज संस्था. हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध, प्रामाणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी सुप्रसिद्ध आहे. मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी काही वर्षे सुद्धा तिष्ठ राहावे लागते. मंदिराचे व्यवस्थापन प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि यात्रेकरून अथवा वारकरी यांच्याविषयी आदर बाळगणारे आहे. सेवाधारी भक्त आपल्या गुरुप्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात. आसपासच्या खेड्याकोपऱ्यातून 30 गटामध्ये स्वयंसेवकाची नोंदणी करून 1 महिना कमावर्तन तत्वावर निस्वार्थीपणा विनामूल्य सेवा प्रदान करण्यात प्रथा आहे. श्री गजानन महाराज संस्था हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची अथवा वारकऱ्यांची उत्तम काळजी घेणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. 3 दिवसापर्यंत निवासाची व्यवस्था ही संस्था करते. श्री गजानन महाराज भक्तीसाठी भक्ती निवास, आनंदसागर स्कूल, महाप्रसादय अशी भरपूर साऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल करून देते. सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत रेल्वे स्टेशन पाहून मंदिरापर्यंत बसने मोफत वाहतूक हेही तुम्हाला पुरवली जाते. लोकसेवा ही ईश्वर सेवा या तत्वावर अनेक समाजसेवक उपक्रमाक सुद्धा श्री गजानन महाराज संस्था चालवते. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जातो ते म्हणजे प्रसादयामध्ये. आम्ही ज्या दिवशी गेलो तो दिवस होता रविवारचा दिवस आणि त्या दिवशी होती एकादशी. एकादशीमुळे आणि रविवारमुळे ही इतकी सारी गर्दी पाहायला भेटते. जर तुम्ही जात असाल तर रविवार, शनिवार, बुधवार व गुरुवार हे दिवस बाळगून तुम्ही जाऊ शकता. त्या दिवशी कमी गर्दी भेटते आणि भेटत जरी असली तरी त्याचा काहीही विषय नाही आहे, कारण की आपण ज्या भक्तिभावाने जातो त्याच्यामध्ये कधीच त्रास होत नाही. ही आहे संस्था जी तुम्हाला मोफत प्रसाद, महाप्रसाद देते. एकादशी होती, माझे मम्मी पप्पांची ही एकादशी असते, सो त्यामुळे बाहेर न खाता ह्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा होती. आणि त्या दिवशी प्रसादामध्ये खिचडी, आमटी, वरीचा भात आणि केळी अशी उपलब्ध होती.
तर असा होता हा शेगाव दर्शनाचा व्लॉग. अजून एक व्लॉग आहे, तो मी पुढच्या पार्टमध्ये नक्की अपलोड करेन. हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल